नाम सदा जपहा. म्हणून गुरुचं नामस्मरण हेच सर्वात श्रेष्ठ जप म्हणून, सर्वात मोठा जप म्हणून सांगितलंय. आणि गुरुवाक्य म्हणजे वेद श्रुती संबंध सर्व काही गुरुवाक्यच श्रेष्ठ. गुरुवाक्यात सर्वाचा अंतर्भाव होतो. आणि वेद म्हणजे काय? ज्याच्यामुळं परब्रह्माचं ज्ञान झालं कुणाला? ब्रह्मदेवाला. तोच वेद. वेद म्हणजे त्यांनी जाणलं. श्रुती याचा अर्थ श्रवण, ऐकणं. जे ऐकलं परमात्मा स्वरूपाच्या त्या वाणीनं, गुरुच्या वाणीनं, त्यालाच, त्या उपदेशाला श्रुती अथवा वेद असं म्हणतात. वेद वेगळा नाही, गुरुवाक्यच. वेदाचं सार म्हणजे काय? ते तू आहेस, हेच का नाही? ते तू ब्रह्म आहेस. तेव्हा या एका वाक्यात सर्व शास्त्रांचा समावेश होतो. अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पस्य कालो बहवश्च विघ्नाः यत् सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवाम्बुधिः. क्षीर नीर याचा निवाडा जसा हंस करतो त्याचप्रमाणे सर्व शास्त्राचा निवाडा करून पुष्कळ शास्त्र समजून घेण्यासारखी आहेत जगात. अल्पस्य कालो बहवश्च विघ्नाः, त्याला विघ्नही पुष्कळ आहे आणि आयुष्य हे फार कमी आहे. तेव्हा यत् सारभूतं तदुपासितव्यम, जे सारभूत आहे त्याची उपासना करा. ते समजून घ्या. ते सारभूत म्हणजे काय? कोणचं? परब्रह्म. परब्रह्मच हे सर्व सारभूत आहे. या परब्रह्माची उपासना म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव करून घ्यावी. सर्व व्यापार मुत्सृज्य अहं ब्रह्मेति भावय. सर्व व्यापार सोडून प्रथम जर तुला काही करावंच वाटेल, करावंच जर वाटत असेल, करायचं जर असेल, तर मी सांगतो, हे सद्गुरूचं वचन बरं, अहम ब्रह्मेति भावय. मी ब्रह्म म्हणून मान, त्याचा निश्चय कर, तद्रूपाने राहा. शब्दस्पर्शादयो अर्था अनर्था इव ते स्थिताः येष्वासक्तस्तु भूतात्मा न स्मरेच्च पदम् परम पदम्. शब्दस्पर्शादयो अर्थाः, शब्दस्पर्शादी हे सर्वही अर्थ, याला अर्थ म्हणून म्हणायचं कसं? हे अनर्थ आहे. येष्वासक्तस्तु भूतात्मा न स्मरेच्च परम पदम्. याच्या ठिकाणी मनुष्य आसक्त झाला का नाही, तो एकदा यात आसक्त झाला म्हणजे या आसक्तीनं त्याला परब्रह्म स्वरूपाची जाणीव, परमपद एक याहून वेगळं आहे याची जाणीवच नसते. जाणीव नाहीशी होते, विसरतोच. परमपद म्हणजे काय? देहाद्यंतःकरण गुणादे परतरम सच्चिदानंदमयम ब्रह्मस्थानम परमं पदम. देहाद्यंतःकरण गुणादे परतरम, देह अंतःकरण गुण, या सर्वाहून विलक्षण असं एक आहे सच्चिदानंद. ते कसं आहे? तर ते आपल्या अस्तित्वानच प्रकाशित आहे, दुसऱ्याच्या आधाराने ते राहत नाही. स्वे महिमने प्रतिष्ठते, प्रतिष्ठते. स्वे महिमने
ते आपल्याच महिमेनं राहत, त्याला इतराचा आधार नको. ते आपल्याच प्रकाशानं प्रकाशत, त्याला इतराचा प्रकाश नको. ते स्वतः आनंद रूप आहे, त्याला आनंदाच्या प्राप्ती करता इतराचा आश्रय नको. असं ते स्वतःसिद्ध अद्वितीय आनंद रूप आहे. त्याला परब्रह्म, भूमा अथवा गुरु म्हणतात. असं ते स्वरूप अद्वितीय आहे. सच्चिदानंदमयम ब्रह्मपदम ब्रह्मरूपम परमपदम. असं ते सच्चिदानंद स्वरूप, केवळ आनंद घन स्वरूप जे परब्रह्म, तेच परमपद आहे. त्याची प्राप्ती करून घे, असं गुरुचं सांगणं असतं. गुकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते. अज्ञान ग्रासकम ब्रह्म गुरुरेव न संशय. अंधार ग्रासक जसा सूर्य असतो, त्याचप्रमाणे अज्ञान ग्रासक सद्गुरु आहे. ग्रासक म्हणजे गिळण्याची काही क्रिया नाही. सूर्याच्या उदयाबरोबरच अंधकाराचा नाश होतो, औपचारिक म्हणणं आहे. नष्ट करतो असं त्याचा अर्थ. गुकार प्रथमो वर्णो मायादि गुणभासकः. ऋकारो द्वितीयो वर्णो माया भ्रांती विनाशकः. प्रथम जो एक शब्द आहे, म्हणजे ते एक अक्षर आहे, त्या अक्षराच्या योगाने मायेचे जे गुण आहेत, मिथ्यात्व, भ्रामकत्व, आश्चर्यत्व, अघटित घटना पटीयसी माया, स्वरूपाची जाणीव नाहीसी करणं, आच्छादन करून वेगळंच काहीतरी दाखवणं, हे जे गुण मायेचे आहेत. आणि नाम, रूप, गुण, जाती, क्रिया याच्या ठिकाणी आसक्ती निर्माण करणं, हे ते मायेचे गुण आहेत. सत्पर्यस्तमात्मक ते अमुक हे असे आहेत आणि याच्यात तू फसू नको, हे प्रथम अक्षर सांगत. आणि ऋकार हे द्वितीय म्हणजे दुसरं अक्षर जे आहे, ते केवळ परब्रह्मच आहे, एष चिदग्नी. माया भ्रांती विनाशकः. या माया भ्रांतीला घालवणार ते ऋकार हे अक्षर, दुसरं अक्षर आहे. म्हणून या नावानीच त्याचं महत्व समजून येतं. नामातच जो नामी आहे, त्याचं सामर्थ्य आणि महात्म्य एकवटलेलं असतं. त्याला जे नाव प्राप्त झालेलं असतं ते त्याच्या सामर्थ्यानुरूप. असं हे गुरु म्हणून जे गुरुतत्वाला नाव आलं, ते त्याच्या सामर्थ्यामुळं आलं. एवं गुरुपदम श्रेष्ठम. किती वर्णन केलं तरी वर्णनात ते सापडत नाही. वर्णन केल्याशिवाय त्याचं महत्व समजत नाही. तरीही पण अनिर्वाच्य म्हणून सांगायचं तेही शब्दानेच, पण त्या शब्दाला अर्थ नाही. निशब्द ब्रह्म म्हणून सांगायचं शब्दानच, पण त्या शब्दाला अर्थ नाही. अर्थाकडे दृष्टी गेली म्हणजे तिथे शब्द ओसरतो. या दृष्टीनं नास्ति तत्वं गुरोः परम. गुरुतत्वाहून श्रेष्ठ असं
वेगळं काही 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 नाही. कर्मणा मनसा वाचा नित्यम आराधयेत. तुमचं जीवन हे गुरुच्या आराधने करताच तुम्ही अगदी वेगळं म्हणून काढून ठेवायला पाहिजे. बाकी कशा करता नाही बरं. बाकी ज्यात तुम्ही प्रवेश कराल, ज्यात प्रेम ठेवाल, ज्याची आसक्ती बाळगाल, ते हितशत्रू होईल. कर्मणा मनसा वाचा नित्यमार्हात आहे. कर्माने, मनानं, वाचेन सद्गुरूचं ध्यान करा. तच्चिंतन तत्कथन अन्योन्यप्रबोधन एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासं विदुर्बुधाः. गप्पा गोष्टीत वेळ घालवू नका. निद्राया लोकवार्तायाः शब्दादेर आत्मविस्मृतेः क्वचिन्नावसरं दत्त्वा चिन्तयात्मानम्. निद्राया, निद्रेतही वेळ घालवू नका. निद्रा जास्ती कशामुळे होते? जास्ती आहार वगैरे घेतला का नाही म्हणजे निद्रा जास्ती होते. उष्ण आहार घेतला म्हणजे निद्रा जास्ती होते. खमंग मसालेदार पदार्थ तळलेले खाल्ले म्हणजे निद्रा जास्ती होते. उष्णतेने निद्रा. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे अग्नीमुळे उत्पन्न होतात. अग्नीच्या आधिक्याने, उष्णते. तेव्हा पथ्य करायला पाहिजे. औषध घ्यायचं म्हणजे भवरोग वैद्याजवळ जर तुम्ही आला आणि तो जर औषध देऊ लागला तर औषधाला पथ्य करायला नको. पथ्याशिवाय औषध परिणामकारी होत नाही. पथ्य करायला पाहिजे. निद्राया लोकवार्ताया शब्दादेर आत्मविस्मृते. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सर्व सोडून निद्रेत, गुंगीत, झापडीत वेळ जास्ती न घालवता निद्रा पाहिजे. आहारही पाहिजे, नाही असं नाही, पण तो शुद्ध असावा, वेताचा असावा. आहार शुद्ध्या चित्तशुद्धी. चित्तशुद्ध्या ध्रुवा स्मृती. स्मृत्या आत्मानं वेदयति. आहार शुद्ध्या चित्तशुद्धी. आहार शुद्धी जर असेल तरच चित्तशुद्धी होते. कुठेतरी गेला, खानावळी जेवला किंवा फराळाच्या दुकानात गेला, अमुक तमुक भजी मी सांगत नाही, ती भजी खाल्ली, कसली बुद्धी चांगली राहणार? शुद्ध आहार पाहिजे. अन्नमय गुणी सौम्य मनः. अन्नाप्रमाणे मन होतं. म्हणूनच गुरुला किंवा देवाला नैवेद्य दाखवावं. देव म्हणजे गुरु स्वरूप. देवाची आराधना करू नये असं माझं म्हणणं नाही बरं, शास्त्रातही म्हणणं नाही, पण ते गुरु स्वरूपाने करा. गुरुरेव जगत सर्व. गुरुच सर्वत्र आहे अशी भावना ठेवा. तेव्हा आहार वेताचा आणि शुद्ध असा असावा. आहार शुद्ध्या चित्तशुद्धी. चित्तशुद्ध्या ध्रुवा स्मृती. चित्तशुद्ध जर असेल तर वेदांत बाणेल, मुरेल, अंगवळणी पडेल. आणि आहार शुद्धी नसली म्हणजे ऐकण्याची बुद्धी होणार नाही. चोराच्या घरचं अन्न घेतलं म्हणजे चोरण्याची बुद्धी होते. दुष्टाच्या घरचं अन्न घेतलं म्हणजे दुष्ट बुद्धी निर्माण होते. जर स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारा जर विकारी असला आणि कुणीकडे तरी मन गेलं असलं त्याचं, म्हणजे ते अन्न जर याने स्वीकारलं, खाल्लं, तर ते विकार
याच्या मनातही निर्माण होतं. असं आहे. म्हणून स्वयंपाक करणारा अथवा करणारी फार शुद्ध असावी लागते. वाढणारे किंवा वाढणाराही शुद्ध असावा लागतो. आणि जेवणारा इतकं सारं शुद्ध असून जेवणाराही पण शुद्ध असावा लागतो. जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न जेवी तदावे तरी श्री हरी पावे तो स्वभावे. हरिदेव गुरु साक्षात. हरी म्हणजे वेगळा नाही, गुरु. गुरु म्हणजे हरी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. पण संप्रदाय हे सर्वही संप्रदाय प्रवर्तकच ते आहेत. त्या ठिकाणी गुरु भावना ठेवावी. देव किंवा ईश ही भावना ठेवली तर कर्म प्रधान होते. त्याच्यामुळं केलेल्या कर्माचं फळ मिळेल, पण ज्ञान मिळणार नाही. म्हणून ब्रह्मविष्णू महेश्वरांची आराधना गुरुभावनेनं करा. देवीची आराधना, गणपती आराधना, सूर्याची आराधना ही सर्व ही गुरुभावनेने करा. सूर्यात भवन्ति भूतानि सूर्येण पालितानि तु सूर्ये लयं प्राप्नुवन्ति यस्सूर्यस्सोहमेव च. ही अशी अद्वितीय भावनेची उपासना आहे. त्याचे अज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजेत. देवाची पूजा कशी करायची? सोहम भावनेने करायची. अज्ञानाने, भिन्न भावनेने नाही, गुरु रूपाने करायची. स्वात्मसंस्थमयं शुद्धं त्वामद्य पुरुषोत्तम अरण्यामिव हव्याशं मूर्तौ आवाहयाम्यहम्. मूर्ती पूजा करण्याच्या पूर्वीचा हा श्लोक आहे. या श्लोकात स्वात्मसंस्थमयं शुद्धं, माझ्या ठिकाणी माझ्या मीपणाच्या या अनुभवात जे सच्चिदानंद शुद्ध परब्रह्म स्वरूप आहे त्याचंच आवाहन मी मूर्तीत करतो आहे, असं तो मंत्र आहे. त्वाम अद्य पुरुषोत्तम, हे पूर्णत्वात पुरुषः. पुरुष म्हणजे पूर्ण रूप, तेच सत्पुरुष रूप, तेच माझं शुद्ध स्वरूप, त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि ते केवळ आनंद घन रूप आहे आणि त्याचंच आवाहन मी या मूर्तीत करतो आहे, अशी धारणा ठेवावी. असा या मंत्राचा उपदेश आहे. अरण्यामिव हव्यासं मूर्तौ आवाहयाम्यहम्. मथनाने, अग्नीच्या मथनाने जसा आपण अग्नी प्रगट करतो आणि आपला कार्यभाग करून घेतो, त्याचप्रमाणे या मूर्तीत आत्मस्वरूप प्रगट करतो आणि त्याची मी सोहम भावनेने पूजा करतो, असा तो मंत्र आहे. तात्पर्य, नित्यम आराधयेत गुरु. गुरुची पूजा करा, कोणाचीही पूजा करा गुरु रूपाने. कोणाचंही दर्शन घ्या गुरु रूपाने. गुरुची व्याप्ती अशी ही सर्व मंगलरूप, आनंदरूप, अद्वितीय रूप आहे. अशा या जाणीवेने, अशा या भावनेने, असं हे मानून तुम्ही आराधना करा, असा शास्त्राचा उद्देश आहे. द्वितीयाद् वै भयं भवति. द्वितीय भावना, वेगळी भावना जिथे आली तिथे दुःखाची उत्पत्ती झाली. द्वितीयाभिनिवेशत स्यात्. भय, चिंता, दुःख, शोक, मोह या सर्वाच कारण द्वितीय भावना, वेगळेपण आहे. आणि ते घालवून टाकल्यानंतर जे लाभतं तेच पूर्ण, तोच.
मग हे आमचं म्हणून जे आम्ही मानलंय त्याचं काय करायचं? तर गुरुगीतेत सांगितलंय, शरीरमिंद्रिय प्राणम, शरीरमिंद्रियम प्राणम सद्गुरुभ्यो निवेदयेत, आत्मदारादिकम सर्वम सद्गुरुभ्यो निवेदयेत. आपलं शरीर, इंद्रिय, प्राण, ऐहिक, पारलौकिक, स्त्री, पुत्र वगैरे हे सर्वही सर्वांच्या ठिकाणी सद्गुरूच आहे. सद्गुरू हा सर्वत्र व्यापक आहे, सर्वांचं रूप. सद्गुरूहून वेगळं न मानता सर्वही सद्गुरूंनाच अर्पण करून टाकले, म्हणजे सर्वांनाही सद्गुरू मोक्ष देतो. त्या ठिकाणी वेगळं वेगळे नाही, वेगळं म्हणून काही सर्व समर्पण बुद्धी असावी. आपलं आणि आपण हे ठेवू नये. द्वैपदे बंधमोक्षाय निर्ममेति ममेति च, ममेति बध्यते जंतुः निर्ममेति मुच्यते. द्वैपदे बंधमोक्षाय, बंधाला आणि मोक्षाला दोनच कारणीभूत आहेत. ममेति बध्यते जंतुः, माझं म्हणून मानलं की तेच बंधनकारक होत. निर्ममेति मुच्यते, माझं नव्हे हे सद्गुरूचं सर्व म्हणून मानलं की तिथे मुच्यते. मी पण आणि माझं ममत्व हे दोन्ही पण घालवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. म्हणून सर्वही सद्गुरुपदी अर्पण करा. अहम ममेति चेत बंधो नाहम ममेति मुक्तता, मी आणि माझं हे बाळगलं तरच जर बंध होतो, तर याचा परित्याग म्हणजेच मोक्ष. याचा परित्याग म्हणजे गृहस्थाश्रमाने या सर्वांचा त्याग कसा करायचा बाबा? परित्याग याचा अर्थ मानसिक त्याग. मानसिक त्याग म्हणजे काय? सद्गुरूच्या ठिकाणी सर्वही अर्पण करायचं. हे सर्वही चराचर विश्व सद्गुरु स्वरूप आहे, सद्गुरु रूप आहे. सद्गुरु माझं सर्वस्व, मला प्राप्त करून घ्यायचंय सद्गुरूला, आणि यांनाही प्राप्त करून घ्यायचंय सद्गुरूलाच. जी धर्मपत्नी असते तिलाही पण मोक्ष मिळायला पाहिजे, मुलांनाही मोक्ष मिळायला पाहिजे, आणि स्वतःलाही मोक्ष मिळायला पाहिजे. म्हणून यांच्या सगट सर्वांना घेऊन आपण सद्गुरूला शरण जाणं म्हणजे अर्पण करणं. त्याचं ममत्व न ठेवता, त्यांच्यात आसक्त न होता, कार्यकारणापुरता हा गृहस्थाश्रम धर्म आहे. प्रजातंतुम मा विवच्छेत्सी म्हणून श्रुतीची आज्ञा आहे. पितृणातून मुक्त होण्याकरता संतती उत्पादन आहे. बर कुटुंब भरण पोषण करणं गृहस्थाश्रमाचा धर्म आहे, त्याच्याकरता काहीतरी करावं लागतं. अशा दृष्टीनं कार्यकारण तात्पुरतं ठेवून घ्यावं, त्यात आसक्त होऊ नये. ते सुखाचं साधन म्हणून ठेवू नये. सुखाचं साधन म्हणजे एक सद्गुरू असं मानलं की झालं, अर्पण झालं, सर्वही अर्पण झालं. ब्रह्ममात्रमिदं सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलानीति शांत उपासी. हे सर्वही परब्रह्म स्वरूप आहे अशी धारणा, सद्गुरु स्वरूप आहे अशी धारणा ठेवा, आनंद स्वरूप आहे अशी धारणा ठेवा. तज्जलानीति शांत उपासी. तज्जम तल्लम तदनति इति
तज्जलानिती. हे सर्वही सद्गुरु स्वरूपापासूनच झालेलं आहे अशी धारणा ठेवावी. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त्यति संविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. हे सर्वही ज्याच्यापासून निर्माण होतं, ज्याच्यामुळं जगून राहतं आणि शेवटी ज्यात विलीन होतं तेच सद्गुरु स्वरूप, त्यालाच परब्रह्म म्हणतात आणि तोच खरा आनंद आहे. हे निर्माण कसं होतं म्हणजे सुखाच्या आशेनं होतं. प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. प्रयोजन असल्याशिवाय कार्यप्रवृत्ती होत नाही. यद्यद्धि कुरुते जंतुः तत्तत् कामस्य चेष्टितम् अकामस्य क्रिया काचित् वर्तते न कदाचित्. जे जे म्हणून करायचं ते इच्छेनं, इच्छेशिवाय कामना नसताना निष्कामाला कसलीच क्रियेची उत्पत्ती म्हणजे इच्छाच नसते. क्रियेची निष्पत्तीच त्याच्याकडून होत नाही. सो कामयत बहुस्यां प्रजा येयमिति सतपोतप्यतां सतपस्तप्त्वा इदं सर्वमसृजत यदिदं किंच. परमात्म्याला सुद्धा इच्छा झाली. सो कामय, ईश्वराला इच्छा झाली. इच्छेशिवाय जगाची निर्मिती होत नाही. इच्छा कशी झाली हो म्हणजे मायेच्या उपाधीने झाली. म्हणून मायोपाधिक हा ईश्वर आहे. मोक्षाला जर जायचं झालं तर ईश्वराच्या त्या पदाला ओलांडून पलीकडे जायचं असतं. तेव्हा कामनेशिवाय जगाची उत्पत्ती ही होत नाही. सो कामयत बहुस्यां प्रजा येयमिति. मी पुष्कळ व्हावं, कारण त्याहून वेगळं काहीच नाही. म्हणून आपणच सर्व व्हावं म्हणजे जग निर्माण करावं, विविधत्व आपल्या ठिकाणी बघावं असा त्याला संकल्प झाला, अशी इच्छा झाली. सतपोतप्यता, तसा त्याने विचार केला. सतपस्तप्त्वा, विचार करून संकल्प करून इदं सर्व मसृजत, ते सर्वही त्याने निर्माण केले. यद्यद्धि कुरुते जंतुः तत्तत् कामस्य चेष्टितम्. सामान्य हा ब्रह्मस्तंभपर्यंत म्हणजे ब्रह्मदेवापासून अगदी खांबापर्यंत, अगदी जीवापर्यंत जे काही होतं ते इच्छेमुळे होत. अकामस्य क्रिया काचित वर्तते न कदाचित. निष्काम असणारा त्याला कसलीही इच्छा नसते. याला हा निवृत्ती मार्ग. त्याला कशाची इच्छा नसते, तो संसारात कशाला पडेल. बरं, ज्याला इच्छा असून संसारात पडलाय, जो पडलाय त्याला तरी पण इच्छा वाढवता कामाची, इच्छा कमी करायची. संसार करायचा कशा करता, संसारात सुख नाही हे पटवून घेण्याकरता. संसारात सुख आहे म्हणून संसार करायचा नसतो. आणि तोही कसा करायचा तर एखादा गुमास्ता असतो त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी पुष्कळ संपत्ती येते, पण त्याला आपली ही संपत्ती म्हणून वाटत नाही. तो जे काही करतो ते मालकी
मालकाकरता, मालकाची सेवा म्हणून. आणि जे मानतो धनाचा हा मालक, मी तो हमाल भारवाही, हा धन्याचा माल आहे आणि मी त्याची सेवा करतोय, नोकरी करतोय, अशी जशी त्याची भावना असते. त्याप्रमाणे संसार सुद्धा करायचा म्हणजे त्याची सेवा म्हणून, आणि हे सर्वही त्याचं म्हणून, आपलं म्हणून ठेवून घेता का म्हणतात. जिथे आपलं म्हणून झालं तिथे शुक्ल काष्ट पाठीमागे लागलं जन्मावर. संसार वृक्षमारूढा पतंती नरकार्णवे. हा एक मोठा वृक्ष आहे आणि हा वृक्ष मोठा विलक्षण आहे. चढू गेलं म्हणजे निसरतो फार, तो खाली येतो. आणि खाली काय आहे? नरकाचा समुद्र आहे.